स्थानिक सर्व महिलांनी आरतीसाठी या ठिकाणी यायचे. चला सर्व महिला या पुढे पुढे. स्थानिक सर्व महिला या पुढे या. उदबत्ती भेटली का? इथे ना मोकळ्या जागेत. हो इकडे 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 चला मोकळ्या जागेत. चला इथे स्थानिक महिला विठेवरी उभा वारे कुमारी देव शोभा सुंदरेगा गणी ब्रह्मदेवा धरणवाय माऊस धरी जगा देव जे पांडुरंगा वाई पांडुरंगा वाय वल्लभा तांबर कतरलाटे भेटी देवजे पांडुरंग पांडुरंग वाई वल्लभा राईच्या वल्लभा पादेशी वल्लभा आषाढी कार्तिक भक्तजन येती व साधुसंत येती चंद्रभागे माझे स्नानच्या करते मात्रिका होय मुक्ती केशवाचे नामदेव माधवाचे नामदेव भावे वाटी देवजे पांडुरंगा वाई पांडुरंगा वाई वल्लभा राईच्या वल्लभा वाई जगा जय देवजे आरती ज्ञान राया प्रबल देवा देवती शासन मनोवेला अवतार पांडुरंग प्रेमी आदिक कुतुबती आहे संतास निरवी एक मजदे आणि तो तुझे काय नमावे Yeah.
तुकाराम महाराज की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हर हर. हे पहा, सर्वांनी एक 5 मिनिट जागा बसून घ्या. सर्वांनी बसून घ्या. घ्या बसून. खाली बसा. अजून स्वयंपाक देखील होतोय. एक 10-15 मिनिटं लागतायत. तोपर्यंत मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होईल. आज या ठिकाणी आपण पिंपळगाव ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर असा हा पायी दिंडी सोहळा आपण आज या ठिकाणी माळशिरस या वस्तीवरती आलेलो आहोत. गेले 17 वर्ष खऱ्या अर्थानं हा संपूर्ण परिसर म्हणजे या वस्तीवरील सर्व मंडळी एकत्र येऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी आजची पंगत देतात. त्यामध्ये आदरणीय पोपटदादा वाघमारे, देवा पाटील, सदाशिव सपकाळ, विलास गणेशकर, अच्युत गोसावी, लक्ष्मण कालेल, त्याचप्रमाणे साधू साठे, दत्तात्रय नरळे, श्याम नरळे, सचिन करपे, वसंत गोंधळे, बाबा खांडेकर, भारत खोमरे, तुळशीदास चौधरी, रजाक मुलानी, संतोष कालेल, सुशांत ऐवले, तुकाराम कर्वे, महादेव बंडलकर, किशोर बनसोडे, आबासाहेब मुलानी, ही सर्व मंडळी आपल्या वारकऱ्यांना याही वर्षी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या सर्व वारकऱ्यांची सोय करतात. अन्नदान देखील सर्व या परिसरातील सर्व मंडळी एकत्र येऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी अन्नदान पंगत देतात. सर्वप्रथम त्यांचं टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करायचे. आणि पोपटदादा यांनी देखील आपल्या मनातून सांगितलं की आपण आता या ठिकाणी थोडंसं तरुण पिढीला प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून आमची संपूर्ण तरुण पिढी या सोहळ्यामध्ये, या अन्नदानामध्ये हा स्वयंपाक करण्यासाठी मग हिरारीनं सहभाग घेतात. त्यामध्ये सूरज वाघमोडे, लक्ष्मण कालेल, ओंकार सपकाळ, प्रज्वल करचे, योगेश नरळे, सनी नरळे, युवराज बंडलकर, अवधूत चौधरी, हरिदेव खांडेकर, रणजित गोंधळे, आयुष सपकाळ, संतोष कालेल, विशाल ठोंबरे, सागर ठेंबरे, शहीद मुलानी, रोहन मुलानी, प्रणव बंडलकर, काका पाटील, उत्तम करचे, राम कालेल, विक्रम सर वाघमोडे, संतोष साठे, अनिकेत सपकाळ, ही सर्व तरुण मंडळी आपल्या या वारकऱ्यांची 8 दिवस आम्हाला या ठिकाणी सारखा फोन असतो, यादी द्या, आपण कुठेपर्यंत आलात, येणार की नाही, सारखा 8 दिवस आम्हाला फोन असतो. परंतु आम्ही आपल्या धावपळीमध्ये असतो. आम्ही देखील या ठिकाणी त्यांच्यापर्यंत या ठिकाणी प्रथम या ठिकाणी येत असतो. त्याच वेळेला सांगत असतो की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, तुम्ही आम्ही येत आहोत, तोपर्यंत आम्ही याच वस्तीवरती येणार आहे. आणि सहज दादांनी या ठिकाणी मगाशी बोलता बोलता बोलले किती वर्ष झाली, 17 वर्ष झाली. दादा म्हणतात कशी 17 वर्ष झाली, परंतु दादा आवर्जून सांगतो की आम्ही ज्या टायमाला दिंडी चालू केली, ज्या वस्तीवरती जातो त्या वस्तीमध्ये आम्ही अजिबात बदल करत नाही. त्या वस्तीवरील जे अन्न असेल तेच अन्न खाण्याचं काम करतो. अजिबात वारकऱ्यांनी हे तरी करू नये म्हणून आम्ही देखील संकल्प केला, ज्या वस्तीवरती जायचं त्याच वस्तीवरती जायचं, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्व मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी आम्हाला अन्नदान या ठिकाणी पंगत देत आहे. मी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी केलेला आहे. सर्वांचा या ठिकाणी हरिभक्त महाराज ज्यांनी कीर्तन रूपी सेवा केलेली आहे, आमचे गुरुवर्य मार्गदर्शक, जवळजवळ 45 वर्षाचं आमचं आणि त्यांचं नातं आहे. अकोल्याचे आपल्या इथं मराठवाडा विदर्भातील एकच महाराज या ठिकाणी आहेत, नाही तर सर्व आमच्या परिसरातील आहेत. हरिभक्त महाराज जगन्नाथ महाराज आडोळे यांनी या ठिकाणी सुंदर सेवा केली. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचा नामोल्लेख केला आहे, या सर्वांनी या ठिकाणी यायचंय. आपला श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने श्रीपती सन्मान होतोय. चला प्रथम पोपटदादा वाघमारे, देवा पाटील, सदाशिव सपकाळ, चला अच्युत गोसावी, लक्ष्मण कालेल, साधू साठे, दत्तात्रय नरळे, श्याम नरळे, सचिन करपे, वसंत गोंधळे, बाबा खांडेकर, भरत ठोंबरे, तुळशीदास चौधरी. बाबा द्या, तुमच्याच हस्ते द्या सर्वांना नारळ तुमच्या हस्ते सत्कार करायचा आहे. राजाक मुलानी, संतोष काले, सुशांत ऐवले, तुकाराम करपे, महादेव बंडलकर, किशोर बनसडे, आबासाहेब मुलानी. चला सर्वांनी या ठिकाणी यायचे. तरुण कार्यकर्ते सुर पुंडले गवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुरेश वाघमोडे, लक्ष्मण कालेल, ओंकार सपकाळ, प्रणव खर्चे, योगेश नरळे, सनी नरळे, युवराज बंडलकर, अवधूत चौधरी, हरिदेव खांडेकर, रणजित गोंधळे, आयुष सपकाळ, संतोष कालेल, विशाल ठेंबरे, सागर ठेंबरे, शहीद मुलानी, रोहन मुलानी, प्रणव बंडलकर, काका पाटील, आमचे करचे दादा, त्याचप्रमाणे राम कालेल, विक्रम सर वाघमोडे, संतोष साठे, अनिकेत सपकाळ, या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी प्रथम
आपला आमच्या श्रीराम पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं श्रीफळ सन्मान होतोय. आपण या ठिकाणी ताबडतोब यायचं आहे. चला या दादा या, सगळ्यांनी या, मी सगळ्यांचा नामोल्लेख केलेला आहे, आपण सर्वांनी या. हा महाप्रसाद करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही पिंपळगाव ते आज या ठिकाणी या वस्तीपर्यंत आलोय, परंतु एकत्र एवढी वस्ती कोणा आम्हाला या ठिकाणी भेटायला मिळत नाही, परंतु आपली सगळी वस्ती एकत्र येऊन आम्हाला या ठिकाणी आजची पंगत देत आहे. पुन्हा एकदा मुलांना दादा या, या पुढे बाबा पुढे या, तुम्ही पुढे पुढे चला या बाबा या, घ्या घ्या पुढे पुढे इकडे 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 चला कार्यकर्ते या, तरुण या या, आपण सध्या सगळ्यांना द्या देणार. मी ज्यांचा सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. वस्तीवरील आमचे सर्व मंडळी सर्वांचा श्रीराम पायदिंडी सोहळ्याच्या वतीने सन्मान होतोय. मी ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे सर्वांनी या. आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या वारकऱ्यांना पंगत उद्या सकाळी आहे, परंतु आजच या ठिकाणी कैलासवासी बाबाबाई व कैलासवासी श्रीपती बाळाजी पोखरकर माडीवाले व कैलासवासी पंढरीनाथ श्रीपती पोखरकर माडीवाले यांचे स्मरणार्थ एसबी कंपनी मनसर कांदा बटाट्याचे आडतदार संपूर्ण आमचा पोखरकर माडीवाले परिवार या ठिकाणी आलेला आहे. तरी मी माडीवाले यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचंय. आपला सर्वप्रथम या ठिकाणी श्रीफळ सन्मान होतोय आणि त्याचप्रमाणे विशेष करून आपल्या सर्व वारकरी बंधूंना स्थानिक वस्तीवरील आमचे सर्व वारकरी आहेत. हा दिंडी सोहळा चालतोय म्हणजे सर्वांच्या सहकार्याने चालत आहे. आज या ठिकाणी या आमच्या दिंडी सोहळ्यासाठी जे संपूर्ण लागणारे तांदूळ, मग 300 किलो लागू 400 किलो लागू किती लागू, एका दुकानात ते जे दुकान आमच्या इथलं प्रसिद्ध दुकान आहे त्या ठिकाणी जायचं आणि घेऊन यायचं, असे आमचे बाळासाहेब उर्फ किशोर लोंढे यांचा या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. राम पाटील बेंडे आपला या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान होतोय. चला बेंडे पाटील आपण या ठिकाणी आलात, सालाबाद प्रमाणे आपण येता आपला श्रीफळ सन्मान होतोय. किशोरजी लोंढे यांचं खऱ्या अर्थानं आमच्यावरती प्रेम आहेच आणि या दिंडी सोहळ्यातील आमचे सर्व वारकऱ्यांच्या वतीनं टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचे. गेले 17 वर्ष जेवढं आपल्या दिंडी सोहळ्याला तांदूळ लागतात, मग भाव विचारायचा नाही, काय नाही, किती किलो तेवढं या ठिकाणी आणायचं, तेवढं या ठिकाणी ते देतात. त्याचप्रमाणे आमच्या गावच्या उपसरपंच अर्चनाताई राक्षे यांचा या ठिकाणी कुंदाताई चला तुळशीवाली पिंपळगावच्या उपसरपंच अर्चनाताई राक्षे यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. निवृत्ती शेठ लोंढे, प्रसादजी गावडे आपण उपस्थित आहात. आपला या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी यायचं आहे. पाटील आले, राम पाटील आले, या चला. संदेश माडीवाले आपल्याला या ठिकाणी आज या पहा उजव्या बाजूला संपूर्ण भाजी आज स्वतः या ठिकाणी या पंगतसाठी घेऊन आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण येतोची त्याचा सन्मान होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे अन्नदानासाठी देवराम लक्ष्मण आवटे यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे प्रेमचंद जाधव यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे सुखदेव बाळू सर्व यांच्याकडून 100 रुपये यांनीप्रमाणे देणगी आलेले आहेत आणि महाराजांचा सन्मान केलं
पोपटदादा ना मी सांगितलं ना, पोपटदादा तुमचा करता, तुम्ही पोपटदादा करता. पोपटदादा नाही, काय नाही श्रीफळ तर दिलं पाहिजे ना. पोपटदादा या इकडे, महाराजांचा सन्मान करा तुम्ही. आणि वस्तीवरती सर्व मंडळींचं एक असतं की आमच्या वस्तीवरती आल्यानंतर एक कीर्तनाचा कार्यक्रम सुंदर या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून मिस्त्री काका आपण या ठिकाणी नोंद घ्या, या वस्तीवरती आल्यानंतर कीर्तनाची सेवा ही झालीच पाहिजे. रामराजे निगोट यांच्याकडून देखील 500 रुपयाचं अन्नदानासाठी मदत आलेली आहे, त्यांचे स्वागत. पुनश्च एकदा या वस्तीवरील आमचे सर्व तरुण मंडळी खऱ्या अर्थानं ही सेवा करण्याचं काम करतायत. पुनश्च एकदा सर्व तरुण मंडळींसाठी टाळ्याच्या गजरामध्ये या सर्व तरुणांचं स्वागत करायचे. आणि अशी सेवा माऊली चरणी प्रार्थना करूया की आमची वारकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडत राहू, हीच माऊली चरणी प्रार्थना, पांडुरंग चरणी प्रार्थना. आणि पुनश्च एकदा आणि स्वतः ते या ठिकाणी वाढण्याचं, आपल्या वारकऱ्यांना जेवण वाटपाचं काम करणार आहेत. बघा वारकरी या ठिकाणी सर्व तरुण युवक जेवण आपल्याला या ठिकाणी वाढणार आहे. आपण नंतर बाबांनी सांगितले, मी ते आज 8 दिवस सांगतोय तुम्हाला, ताटं स्वच्छ धुवा. डाव्या बाजूला या ठिकाणी भरपूर पाणी आहे, पाठ चालू आहे. आपलं जेवण झाल्यानंतर सर्व पुरुष स्थानिक तरुण कार्यकर्ते सोडून सर्वांनी पुरुषांनी पंक्तीला या ठिकाणी लगेच बसायचं आहे. चला पाय बसकर या ठिकाणी नाही टाकते, चला नाही टाकणार, चला. त्याच्यामुळे मग ते